धाराशिव दौरा होता, मीटिंग झालेत, काय नेमकं ठरलं? नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीचं मतदान 2 डिसेंबरला होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आज आमचा धाराशिव जिल्ह्याचा दौरा, प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात जाणं, त्यांना भेटणं, आमच्या लोकांच्या भावना समजून घेणं, उमेदवारी अर्ज भरण्यासंबंधीच्या आणि मतदानासंबंधी प्रक्रियेसंबंधी स्वतः उपनेते ज्ञानराजजी आणि इतर जिल्हा पूर्णचा दौरा केला। तुळजापूरमध्ये आलो, आई भवानीला साकडं घातलेलं आहे की आलेल्या त्या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येऊ दे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नगराध्यक्ष नगरसेवक निवडून येऊ दे अशी प्रार्थना केलेली आहे। मला विश्वास आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा संपूर्ण महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये हा संपूर्ण जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये अनेक नगरपालिकेवरती हा शिवसेनेचा भगवा झेंडा याच्या आधी फडकला होता। नगराध्यक्ष होते, नगरसेवक होते आणि आता महायुती झालेली आहे आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये 2 तारखेला जेव्हा मतदान होईल आणि 3 तारखेला निकाल लागेल त्या धाराशिवमध्ये जास्त ठिकाणी महायुतीचे नगरसेवक बसतील, नगरसेवक बसतील, मला विश्वास आहे। आपण एकीकडे तुळजाभवानीला साकडं घालताय, मात्र भूमपरांडा असेल किंवा धाराशिव असेल या ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये युतीमध्ये कुठेतरी जरा बिघाडी झालेली आहे। माझ्या माहितीप्रमाणे धाराशिव असेल, भूमपरांडा असेल या ठिकाणी महायुती ही आहेच। काही दिवसामध्ये त्यासंबंधीची अंतिम चर्चा होऊन निवडणुकीच्या अंतिम दिवशी, उमेदवार अर्ज घ्यायच्या दिवशी मग चित्र सर्व व्यवस्थित दिसेल आणि 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला हा निकाल हा महायुतीच्या बाजून असेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।